नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीएससी आपल्या मराठी करंट अफेअर्सच्या युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. आज आपण 2 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, 10च प्रश्न पाहणार आहोत, जे की 10च्या 10 प्रश्न आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे असतील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, इंडिगोने त्यांचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विली वॉल्श. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, इंडिगोने 31 मार्च 2026 रोजी विली वॉल्श यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि मित्रांनो, हे कोणाची जागा घेणार आहेत? तर पीटर एल्बर्स यांची जागा घेतील. मार्च 2026 मध्ये पीटर एल्बर्स यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता विली वॉल्श यांची त्या जागी नियुक्ती केली जाणार आहे. आणि मित्रांनो, विली वॉल्श हे सध्या इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट IATA चे महासंचालक असून 31 जुलै 2026 रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. आणि आता ते इंडिगोचे नवीन सीईओ म्हणून कार्यभार सांभाळतील. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणते राज्य भारताचे पहिले क्वांटम कॉम्प्युटर सादर करणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. मित्रांनो, 14 एप्रिल 2026 रोजी आंध्र प्रदेशच्या अमरावती येथे भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर सादर करणार आहे. कोण सादर करणार आहे? तर आंध्र प्रदेश सरकार सादर करणार आहे. आणि याची घोषणा कोणी केली? तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी याची घोषणा केली आहे. आणि याचा फायदा काय होणार आहे मित्रांनो? तर प्रगत तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र म्हणून राज्याला स्थापित करण्याच्या राज्याच्या व्यापक दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून या उपक्रमाची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केलेली आहे. आणि आता मित्रांनो, याचा फायदा, याला सहकार्य कोण कोण करणार आहे या प्रकल्पाला? हा प्रकल्पाला नॅशनल क्वांटम मिशनच्या अंतर्गत असून यासाठी IBM, TCS आणि QPAI यासारख्या संस्थांचे सहकार्य या क्वांटम कॉम्प्युटर सादर करण्यासाठी होणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, केंद्र सरकारने प्राईड ऑफ हिल्स या योजनेअंतर्गत कोणत्या राज्याला निधी मंजूर केलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागालँड. तर मित्रांनो, केंद्र सरकारने 2026-27च्या आर्थिक वर्षासाठी प्राईड ऑफ हिल्स स्पेशल डेव्हलपमेंट असिस्टन्स फॉर अ व्हिल स्टेटस या योजनेअंतर्गत नागालँडला किती कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे? तर 3,880 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. आता मित्रांनो, हा निधी कोणत्या कारणासाठी मंजूर केलेला आहे? तर डोंगराळ राज्यांना भेडसावणाऱ्या दुर्गम भूभाग यासारख्या रचनात्मक आव्हानांना तोंड देण्यासाठी हा उपक्रम तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागालँड देखील येतो आणि नागालँडला 3,880 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे. आता मित्रांनो, नागालँडची राजधानी कोणती आहे? तर नागालँडची राजधानी आहे कोहिमा. आणि नागालँडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर नेफियू रिओ हे नागालँडचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, नासाच्या चंद्रावरील मानवी मोहिमेचे नाव काय आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर्टेमिस 2. अधिक माहिती जाणून घ्या. नासाने 5 दशकांहून अधिक काळातील चंद्रावरील पहिल्या मानवी मोहिमेसाठी आर्टेमिस 2 साठी अंतिम उलटगणती सुरू केलेली आहे. मित्रांनो, काउंटडाऊन चालू केलेला आहे. आणि मित्रांनो, 1 एप्रिल 2026 रोजी प्रक्षेपित होणारी ही मोहीम चंद्र मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रणालीची चाचणी घेण्यासाठी 4 अंतराळवीर सुमारे 10 दिवसांच्या प्रवासाला निघतील. तर मित्रांनो, 50 वर्षांहून अधिक काळानंतर पुन्हा चंद्राच्या पृष्ठभागावर मानव उतरवणे आणि चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभा करणे हे या आर्टेमिस 2च्या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आणि मित्रांनो, या मोहिमेद्वारे पहिल्या महिला किंवा पहिल्या कृष्णवर्णीय अंतराळवीराला चंद्रावर पाठवण्याचे नासाचे ध्येय आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, द्वीपशक्ती हा भारताचा संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंदमान निकोबार. भारताने अलीकडे 24 ते 28 मार्च 2026 या कालावधीत द्वीपशक्ती हा उच्च तीव्रतेचा त्रिसैन्य सराव आयोजित केलेला होता.
तर मित्रांनो, द्वीपशक्ती हा सैन्य सराव कुठे आयोजित केलेला होता? तर अंदमान निकोबार येथे हा आयोजित केला होता. आता याचा उद्देश काय आहे? तर किनारी आणि द्वीप संरक्षण क्षमता मजबूत करणे हा या द्वीपशक्ती संयुक्त लष्करी सरावाचा मुख्य उद्देश होता. आणि यामध्ये सहभाग कोणी कोणी घेतलेला? तर लष्कर, नौदल आणि हवाई दलाने समन्वित पद्धतीने यात सहभाग घेतलेला होता. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, नुकतेच भारतीय नौदलात कोणत्या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचा समावेश झाला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अग्रही. तर नुकतेच भारतीय नौदलात कोणत्या पाणबुडी विरुद्ध युद्धनौकेचा समावेश झाला? तर अग्रेय या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचा समावेश झालेला आहे. आणि आता या अग्रेय आल्यामुळे काय होणार आहे? तर भारताने आपली सागरी संरक्षण संस्था अधिक मजबूत केलेली आहे या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचा समावेश करून. आता या अग्रेय या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचं वैशिष्ट्य काय आहे? तर ही नौका उत्तल किनारी पाण्यातील पाणबुडी विरोधी युद्ध आणि निगराणी सुधारण्याच्या उद्देशाने नौदलात समावेश केलेला आहे. तर मित्रांनो, उत्तल किनारी पाण्यात पाणबुडी विरोधी युद्ध आणि निगराणी हे या अग्रेय युद्धनौकेचा प्रमुख वैशिष्ट्य आहे. आणि मित्रांनो, याची बांधणी कोणी केलेली आहे? तर गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड GRSE ने याची बांधणी केलेली आहे. आणि ते कुठे आहे? तर ते कोलकाता येथे आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, गुजरातच्या सानंद येथे केन्स सेमीकंडक्टर प्लांटचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नरेंद्र मोदी. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, हे उद्घाटन सेमीकंडक्टर उत्पादनात भारताची वाढती ताकद आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रणी बनवण्याची महत्वाकांक्षा दर्शवते. तर मित्रांनो, गुजरातच्या सानंद केन्स सेमीकंडक्टर प्लांटचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. आणि या प्लांटमध्ये आता इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या उद्योगांसाठी उत्पादन सुरू झालेले आहे. गुजरातच्या सानंद येथे केन्स सेमीकंडक्टर प्लांटचे उद्घाटन झालेले आहे. तर आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतातील अंदाजे किती रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचे उद्दिष्ट आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1300 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचे उद्दिष्ट या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आहे. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया याबद्दल. तर अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतातील सुमारे 1338 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, अमृत भारत स्टेशन योजनेचा उद्दिष्ट काय आहे? तर भारतातील रेल्वे स्टेशन हे पुनर्विकास आणि सुसज्ज करणे हे या अमृत भारत स्टेशन योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि विमानतळासारखे वेटिंग हॉल, मोफत वायफाय, स्थानिक संस्कृतीचे दर्शन आणि दिव्यांगासाठी सुविधा हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि त्यानुसार या सर्व सुविधा आता आपल्याला रेल्वे स्थानकांवरती पाहायला मिळणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन कधी साजरा केला जातो? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एप्रिल. तर मित्रांनो, 2 एप्रिल हा दिवस डॅनिश लेखक हॅन्स क्रिश्चियन अँडरसन यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. काय आहे 2 एप्रिल हा दिवस? तर आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन आहे. आणि याचं उद्दिष्ट काय आहे? तर मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि बाल साहित्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस म्हणजेच की आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे, शून्य कचऱ्याच्या दिशेने 20 शहरे या पहिल्या उपक्रमात कोणत्या शहराचा समावेश करण्यात आलेला आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर्कला, केरळ. तर केरळमधील वर्कला शहराचा समावेश शून्य कचऱ्याच्या दिशेने 20 शहरे या उद्घाटनपर उपक्रमात करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, वर्कला कुठे आहे? तर केरळमध्ये आहे. आणि या शहराचा शून्य कचऱ्याच्या दिशेने 20 शहरे या पहिल्या उपक्रमात या शहराचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि याचा उद्देश काय आहे? तर कचरा कमी करणे, चक्रीय अर्थव्यवस्था आणि शाश्वत शहरी विकास यावर भर देणे हे या शून्य कचऱ्याच्या दिशेने 20 शहरे या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 2 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, 10 प्रश्न पाहिलेले आहेत, जे की 10च्या 10 प्रश्न हे येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल एज्यू MPSC हे आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.